सामना आपल्याला पाहायला मिळेल. सामना सुरू होण्याअगोदरच फुलाजी पाटील जे दगडूशेठ प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून भाटाली संघाला हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू दिशा भरकटलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. स्वेर चेंडू पंचांचा वाढचा षट होतोय. अव्वंतर धाव्याने अकाउंट ओपन होतोय. ते फलंदाजी करणाऱ्या सानवी स्पोर्ट्स जुळणखू या संघाचे. वेलकम आमचे सहकारी समालोचक सिद्दीक बाबी सर यांचेही ते आगमन झालेले, त्यांचं हार्दिक स्वागत आहे. पॉवरप्लेचं पहिले षटक मार्ग असते. पहिले षटक हाताळतोय पंकज माली. P1चं पहिलं षटक मार्ग असतंय आणि P1च्या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक ऑलरेडी तैनात केलेले आहेत. इतर क्षेत्ररक्षक 30 यार्डाच्या सर्कलमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या षटकामधील पहिलाच चेंडू. पहिला चेंडू जोरदार अपील, मात्र इम्पॅक्ट कुठेतरी एस्टनच्या बाहेर पंचांनी अपील फेटाळून लावलेलं आहे आणि तोपर्यंत लेग बायच्या रूपाने एक धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या झालेली आहे ती 2 धावा. दोन्ही नामांकित संघ आहेत आणि दोन्ही संघाने यंदाच्या अंकामध्ये चांगले प्रदर्शन केलेलं आहे. ह्या पंचकृषीमधील जय ब्राह्मणदेव भाटाली संघ हा एक अतिशय नामांकित संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला जुनगड संघाने नक्कीच बाली ट्रॉफीमध्ये चांगले प्रदर्शन केलं होतं. यावेळी मात्र पंचांचा नो बॉलचा इशारा देतोय. नशिबाची साथ मिळते ते फलंदाजाला. नो बॉलचा इशारा सुदैवी ठरतोय फलंदाज आणि ते मात्र दुर्दैवी ठरतोय तो गोलंदाज. ओ स्टेपचा हा नो बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. चांगल्या चेंडूची हाताळणी केली होती, मात्र दुर्दैव पंकज माले याचं. गेंद फायदे में थी लेकिन कायदे में नहीं थी. फायदे में रहोगे तभी तो कायदे में रहोगे तो तभी तो फायदे में रहोगे. पंकज माले पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. यस, धुमाळ 1-2 मिनिटे थांबवतोय कारण स्वागत आणि सन्मान करतोय आम्ही. कारण संधीची वजे या ठिकाणी आहेत. क्रिकेटशी त्यांचं खूप आतून नातं आहे. यस, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सर. पंकज माली लॉंग रनअप आपण पाहतोय राईट ओव्हर द स्टंप. यावेळी शफलून खेळण्याचा प्रयत्न अगदी बुंध्यामध्ये चेंडू हाताळला होता. सुदैव चेंडू एसट्यानं जाऊन धडकला नाही. चांगली गोलंदाजी अगदी वेगावर स्टॉर होताना आपण पाहतोय गोलंदाज पंकज माली. वेगवान गोलंदाजी हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. भाटाली विपक्ष जुनालुखे या 2 संघामधला सामना आपण पाहतोय. ग्रुप पी मधला सामना आपण पाहतोय. सानवी स्पोर्ट्स विपक्ष जय ब्राह्मणदेव. यावेळी सुरेख चेंडू, पुन्हा एकदा सुरेख चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. समोरील स्टँडमध्ये भाटाले संघाचे भरपूर मोठ्या संख्येने फायटर आहे तिथे पाहायला मिळतात आणि नक्कीच निर्धाव चेंडूनंतर त्यांचा जल्लोष आपण पाहतोय. वैयक्तिक सांघिक पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे आणि पहिल्या षटकामध्ये आपण पाहतोय की संघर्ष करताना सानवी स्पोर्ट्स संघाचे सलामीचे फलंदाज पंकज माली जो फ्रंटलाईन गोलंदाज नेहमीच भाटाले संघाकडून राहिलेला आहे. चांगली गोलंदाजी हाताळताना यावेळी बॅकफुला जाऊन अटोलवण्याचा प्रयत्न. सरळ चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिल्या विकेटचं पतन. पहिल्या फलंदाजाला जावं लागेल डागवरच्या आश्रयाला. स्केड ऑफ द विकेट उभ्या असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला होता आणि अशा प्रकारे पहिला फलंदाज बाद होऊन फॅलमध्ये परतताना
विजय. दगडूशेठ प्रतिष्ठान सारंगावचे संस्थापक अध्यक्ष फुलाजी पाटील सारंगाव यांच्याकडून राष्ट्रवादी चषकासाठी केतनजी तरे यांच्यासाठी, सुनीलजी घरत यांच्यासाठी, संपूर्ण गावदेवी क्रीडा मंडळासाठी आणि जय ब्राह्मणदेव भाटाले संघासाठी हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. धन्यवाद फुलाजी पाटील सारंगाव. आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पहिला फलंदाज बाद होऊन फॅनमध्ये परतलेला आहे. 3 या धावसंख्येवर आपण पाहतोय. यानंतरचा पुढील सामना आपल्याला 40+ मधील पाहायला मिळालेला आहे. जय हनुमान टेंभवली विपक्ष शिवनेरी आमणे या 2 संघामधील. तर दोन्ही संघाचे संघनायक पूर्णपणे तयारीत राहायचं आहे, कारण पुढील लढत या 2 संघामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. पंकज माली, सामनाकडील फलंदाज भावेश पाटील. यावेळी जोरदार अपील, मात्र पंच संमत नाहीत, कारण इम्पॅक्ट एक्सटेंजच्या बाहेर होता. लेग बायच्या रूपाने 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. अतिशय तिखट आणि जालीम मारा पहिल्या षटकामध्ये पाहायला मिळतोय, तो गोलंदाज पंकज माले याच्याकडून. पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेच्या या षटकामध्ये अगदी आपण म्हणतो ना, जी लाईन लेन पकडायला हवी गोलंदाजाने, त्याच पद्धतीचा मारा पहिल्या षटकामध्ये. कारण फलंदाजांचं एक असतं, पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात करण्याचा त्यांचा इरादा असतो, आणि तो मनसुबा इथे मोडीत काढलाय पंकज माळीने. पंकज माली जो एक्सप्रेस गोलंदाज आहे, भाटाले एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळते अगदी पूर्णपणे पट्टीवर. यावेळी मात्र लॉफ्ट फुलडा चेंडूला स्क्वेअर ऑफ विकेट खेळून गेलेला आहे. प्रयत्न करतोय क्षेत्ररक्षक, जोपर्यंत दुरून क्षेत्ररक्षक चेंडू झेपावतोय, स्क्वेअर लेग रिझनमध्ये चेंडू अडवला जातोय, तोपर्यंत एकच धावेवर समाधान मानावं लागेल फलंदाजांना. धावसंख्या सिंगल वाटून झालेली आहे, ती धावपलीकडे 5 धावा. तर पहिल्या षटकाची समाप्ती आपण पाहतोय, आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ज्याप्रमाणे सुरुवात खरी तर हवी होती सानवी स्पोर्ट्स संघाला, त्याप्रमाणे सुरुवात करता आलेली नाही. मात्र आपण पाहतोय ज्याप्रमाणे भाटाले संघाची चांगली सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पावत्याच्या षटकामध्ये समीर सोमने सर पॉवरफुल गोलंदाजी भाटाले एक्सप्रेस पंकज माले यांनी हाताळलेले. तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, कारण 5 षटकांसाठी आपल्याला फक्त आणि फक्त 25 मिनिटांचा वेळ दिला गेलेला आहे, आणि आपली जी 5 षटके आहेत ती 25 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार. हा रेग्युलर पूलमधील ग्रुप पी मधील सामना आपण पाहतोय, आणि यानंतर लगेच आपण 40+ वळणार आहोत. 40+ मधील पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल जय हनुमान टेंभवली विपक्ष शिवनेरी आमणे या 2 संघामध्ये. पॉवर प्लेच्या षटकामध्ये थोडी खराब सुरुवात म्हणावी लागेल. 5 धावा या पहिल्या मॅचमध्ये, 1 विकेट घेतले गोलंदाज पंकज माळीनं, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. राष्ट्रवादी चषक 2022 ही स्पर्धा तुम्ही अनुभवताय. आजचा स्पर्धेचा 11 दिवस आहे, आणि हे चिमुरडे इथे आनंद घेत असताना या स्पर्धेचा, राष्ट्रवादी चषकाचा, tenniscricket.in ची संपूर्णपणे टीम या स्पर्धेला कव्हर करते. 33 बाईक या स्पर्धेमध्ये आहेत, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सिद्दीक सर, स्विफ्ट कार तब्बल 8 ते 8.5 लाखाची कार तुम्हाला प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी दिली जाणार आहे. एखाद्या खेळाडूचं भलं मोठं स्वप्न या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून कंप्लीट होणार आहे. 33 बाईक, 1 कार, आणि आणखी किती पारितोषिकं येत्या दिवसांमध्ये अनाऊन्समेंट होईल याची आपल्याला देखील माहिती नाही. आणि उद्या सर्वात मोठी लढत होईल ठीक 8 वाजता रायगड विरोधात ठाणे, बहुचर्चित सामना. बेस्ट ऑफ ठाणे अँड रेस्ट ऑफ रायगड, बिग मॅच, बेस्ट वर्सेस बेस्ट. यावेळी मात्र चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. यावेळी मात्र आपण पाहतोय झेल सोडला जातोय, जीवदान मिळतोय ते फलंदाजाला. धावसंख्या 7 आपल्याला पाहायला मिळते. केतनजी तरे यांना दाखवले जाते, हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आयोजक जे स्वप्न केतनजी तरे यांनी पाहिलं होतं, ते स्वप्न प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळते. आणि कित्येक गोष्टी बांधल्यात त्यांनी या स्पर्धेसाठी. खरोखरच त्या प्रत्येक गोष्टीचा उल्लेख करणं प्रत्येक वेळी खूप कठीण काम आहे, कारण बाईक आहे, त्यानंतर ॲज अ टेक्निकल पार्ट मगाशी तुम्ही मांडला, लोकांपर्यंत मांडला तुम्ही. त्याचबरोबरीनं खेळाडूंसाठी काय हवं हे त्यांनी ओळखलं. फ्लडलाईट्स इतक्या स्ट्रॉंग आहेत, क्रीडांगण, सर्वतोपरी मेहनत घेतली केतनजी तरे यांनी ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी. अगदी बरोबर. अविनाश माले आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र हो खेळण्याचा प्रयत्न होता, थोडीशी दुखापत तिथे मला वाटतं खेळाडूला होत आहे. तर दुखापत झालेली आहे खेळाडूला.
ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र ते थोडासा खेळाडू इंजर्ड होतोय. सानवी स्पोर्ट्स जुना ओळखी विपक्ष जय ब्राह्मणदेव फाटाले या दोन संघामधील हा सामना आपण पाहतोय. अविनाश माली पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. यावेळी मात्र चेंडूला उडवलेला आहे लॉंग लेगच्या वरून सीमा पार हा षटकार. जनतेच्या मनातला एकच राजा उभा पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा बाल्या. अतिशय सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळाला. पिकअप शॉट चेंडूला लवकरच पिक केलं होतं आणि पिकअप शॉट फलंदाज आपण पाहतोय करण याच्या बॅटमधून पूर्णपणे बॅटमध्ये करंट आपल्याला पाहायला मिळालं होतं. इम्प्रुव्हायझेशन स्ट्रोक खरोखरच जसं इम्प्रुव्हाइज कारण सर्वांना ठाऊक आहे की प्रत्येक वेळी काही ना काहीतरी नवीन नवीन फटक्यांचा शोध हे फलंदाज घेत असता आणि त्यामधील हा फटका पिकअप शॉट. धावसंख्या जाऊन पोहोचले 13 वर. अविनाश माली पेटूचं दुसरं षटकार चालतोय. बाटाला या संघाकडून याल चेंडूला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक पर्यंत पोहोचतोय, पकडला जातोय झेल आणि समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. पाठीशी आमच्या खंबीर. अहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तर शंकर माले यांनी जो झेल पकडला होता त्या झेलासाठी फुलाजी पाटील यांच्याकडून तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक देण्यात आलेलं आहे. आणि कुठलाही गोलंदाज जर विकेटची हॅट्रिक प्राप्त करेल त्याला जॉय इताडकर यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक जाहीर झालेलं आहे. उमाकांत पाटील अंजुरगावचे माजी सरपंच यांचे ते आगमन झालेले आहे, त्यांचंही या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. ज्यांच्या माध्यमातून आम्हाला आकर्षक बाईक स्पॉन्सरही केले गेले आहे. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. तिथं हवा बाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. किस तरह से शॉट को अंजाम दिया था। दोस्तों, भारत के रिकॉर्ड ब्रेक शो राष्ट्रवादी चषक 2022 में आप सभी का हार्दिक स्वागत है। मेरे साथ वॉइस ऑफ महाराष्ट्र पब्लिक फिगर डॉक्टर गवली सर, सोमने सर, सुभाष धुमाल, जयवंत पाटिल और ऑफिशियल स्कोरर राजू पाटिल आप सभी का स्वागत करते हैं। मुकाबला चलता हुआ पहला अटैकिंग स्ट्रोक सोमनी जी खेला है, वहाँ पर बैट्समैन भावेश पाटिल ने। स्कोर है 20 रन। दूसरे ओवर का खेल चलता हुआ, गेंदबाजी कर रहे हैं अविनाश मडवी, अविनाश माली, राइट आर्म ओवर द विकेट। गति परिवर्तन, बढ़िया गेंद, जड़ में रखा था, हाथों के पीछे से किया था, गेंद को खेल दिया वाइडिश लगभग डीप मिड ऑन की तरफ। 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 2 ओवर की समाप्ति के बाद 21 रन 2 विकेट। आप देख रहे हैं
भारत का रिकॉर्ड ब्रेकिंग शो। रिकॉर्ड ब्रेकिंग इसलिए कि पहली मर्तबा किसी स्पर्धा में 33 बाइक, पहली मर्तबा मैन ऑफ द सीरीज स्विफ्ट कार की स्ट्रिंग पर बैठ के जाएगा, पहली मर्तबा 10 कैमरों से द मिरेकल ऑफ टेलीकास्ट टेनिस क्रिकेट.in लाइव कवरेज कर रही है, पहली मर्तबा इतना बड़ा VVIP AC बॉक्स आप देख रहे हैं। देखिए टूर्नामेंट तो 7 समंदर पार UAE दुबई के सहरा में भी हुए, वहाँ पे भी हमने 10 PL में AC बॉक्स नहीं देखा था। ये तमाम क्रेडिट जाता है एक ही सम्राट, ग्रामीण सम्राट सुरेश मात्रे और बालिया मामा। ये क्रेडिट जाता है इस स्पर्धा के 2 बिग शोमैन केतन तरे साहब, सुनील गरज जी, और ये क्रेडिट जाता है गावदेवी अंजूर जिसे हार नहीं मंजूर, ऑर्गेनाइजिंग कमेटी। मुकाबला चलता हुआ सानवी स्पोर्ट जून नांदुर की ने बाली ट्रॉफी 2022 में बहुत बढ़िया परफॉर्म किया था। सामने जय ब्राह्मण देव भाटाले बड़ा नाम है। गेंदबाजी में पंकज माली को कंटिन्यू रखा गया है। दोस्तों पंकज माली इस सीजन के पहले हमारे बीच बहुत मशहूर पर्सनैलिटी और वो व्यक्ति जिसके बिना अंजूर अधूरा है, MB घरत साहब आ चुके हैं। आपका हार्दिक स्वागत। माननीय श्री ठाकुर मनेरा जी, आपका भी हार्दिक स्वागत। परशुराम डाकी साहब, आपका भी हार्दिक स्वागत। पंकज माली राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए, तेज तर्रार गेंदबाज, ओ विकेटों पे निशाना। सवाल पूछा वहां पर, देखिए सुमनी जी, पंकज माली लेग बाय का इशारा। इस सीजन में सिटी क्रिकेट के वो गेंदबाज है जिन्होंने सिटी क्रिकेट BC4 फॉर्मेट में पहिला विकेट हासिल किया था। आणि याच गोष्टीचा अनुभव म्हणून पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये या गोलंदाजाने अवघ्या धावा दिल्या होत्या, त्या मात्र 5. भन्नाट गोलंदाजी राहिली पंकज माळीची, दिशा, टप्पा आणि त्याचबरोबर ती या 3 गोष्टींची त्रिकोणमिती साधली। ट्रिग्नोमेट्री नेहमी हार्ड डिफिकल्ट ठरते आणि ती ट्रिग्नोमेट्री वापरून पंकज माळीने गोलंदाजी केली। रफ्तार के शहंशाह अराउंड द लेग्स और बोल्ड कर दिया वहां पे बैट्समैन को। राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी क्रिकेटचा बिग शो एक नंबर देखिए रफ्तार इतनी है, पंकज माली को आप क्रॉस बैटेड नहीं खेल सकते। जो ये तारकर बाटाले ने हैट्रिक के लिए 5000 का इनाम रखा है, टिप्पा खाने के बाद लेग स्टंप को ले उड़ी है गेंद। पंकज माली भाटाले एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है भारत के रिकॉर्ड ब्रेकिंग शो राष्ट्रवादी चषक। हवा भले से रुकी है, लेकिन टेनिस क्रिकेट में हवा चलती हुई राष्ट्रवादी चषक की। आसमान में बादल छाए हुए नहीं है, लेकिन टेनिस क्रिकेट में छाए हुए हैं इस वक्त ग्रामीण सम्राट सुरेश मात्रे और बालिया मामा, 2 फोकसमैन केतन तरे साहब, सुनील गरज जी और गावदेवी अंजूर। भाटाल एक्सप्रेस, पंकज माली राइट आर्म ओवर द विकेट, ओ बॉल अराउंड द लेग्स, हैट्रिक पे आ गए पंकज माली। क्या गजब की गेंद थी, बोल्ड कर दिया बैट्समैन को। ये देखिए सेलिब्रेशन वहां पे पंकज माली, टाली पे टाली, और मैं हूं पंकज माली। हे जरूर, कारण ज्या वेगाने गोलंदाजी करतोय सध्या पंकज माळी, आपण सर्व शेतकरी बांधवात आपल्याला शेताची सर्वांनाच माहिती आहे, जसं गोफण असते, गोफणाला दगड बांधलं जातं आणि गर 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 फिरवून गोफण जसं दगड फेकतं जोरदार, तशाच वेगाने ते गोलंदाजी चालू आहे पंकज माळीकडून। आगीचे गोळे सध्या मैदानावरती फेकतोय पंकज माळी। रफ्तार का कहर ढाते हुए पंकज माली, ये देखिए यॉर्कर लेन की गेंद, विकेटों को खुला छोड़ा, ललित के लाले पड़ गए खाता खोलने के लिए, और जून नांदुर्की का स्कोर 22 रन 4 विकेट। जॉय तारकर ने 5000 का इनाम रखा है अगर हैट्रिक लेते हैं। अब तक 8 हैट्रिक हो चुके हैं, 8 हैट्रिक मेरे ख्याल से हो चुके हैं।
हे आपलं VVIP बॉक्स आणि जिथे बसून पाहुणे मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. राष्ट्रवादी चषक 2022 ऑन हॅट्रिक असेल गोलंदाज पंकज माली हैट्रिक गेंद के साथ भाटाल एक्सप्रेस एसी वीआईपी बॉक्स की तरफ से मुड़ते हुए सामना करेंगे बैट्समैन अल्पेश जुन नांदूर की हालांकि बड़ा नाम पकड़ा जूचंद ओ बॉल बॉल का हैट्रिक और राष्ट्रवादी का ये पहला हैट्रिक है जो लकड़ी तोड़ हैट्रिक विश्वास मात्रे की याद ताजा होती हुई बॉल का हैट्रिक किया है पंकज माली ने बिग एंड देना चाहिए क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये पब्लिक फिदा राष्ट्रवादी कप पे भी है लेकिन पब्लिक फिदा हो जाएंगी पंकज माली। डॉक्टर गवली सर मेरे ख्याल से बॉल का हैट्रिक तो 3 गेंदबाज कर चुके हैं अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में, लेकिन सबसे पहले चेतन शर्मा ने किया था 31 अक्टूबर 1987 में जब उन्होंने केन रदरफर्ड, इयन स्मिथ और दीपक पटेल, इवान चैटफील्ड को बोल्ड किया था। हालांकि वसीम अकरम भी बोल्ड का हैट्रिक कर चुके हैं। समीर ठाकरे मशहूर कमेंटेटर ने इस वक्त ऑल द बेस्ट कहा है सानवी टीम के लिए, लेकिन सानवी की हालत बहुत ही सोमने सर क्या कहेंगे इस हैट्रिक के बारे में। हालांकि बोल्ड के हैट्रिक के इतिहास भिवंडी तालुका में 2 मरतबा बोल्ड का हैट्रिक सुरेश पारदी कर चुके हैं। कई गेंदबाज हैं जो गवली सर को याद होगा शारिफ नाचन ने मेयर कप 2013 में किया था। इस मरतबा हुक करने की कोशिश और रन पूरा, लेकिन बोल्ड के हैट्रिक की भिवंडी तालुका में जब भी बात चलेंगी तो गुनेश पाटिल पिंपल घर का नाम सबसे ऊपर रहेगा। आरके ट्रॉफी 2007 में 3 मरतबा मिडल स्टंप उखाड़ा था उन्होंने, वो एक अद्भुत बोल्ड हैट्रिक है। विश्वास मात्रे 5 गेंदों में 5 डंडियां उड़ा चुके हैं, कई रिकॉर्ड्स हैं। आवर्जून एका या गोष्टीचा मी उल्लेख करेल की काही गोलंदाज जे असतात ते कधी कधी डॉट बॉल टाकण्यासाठी अग्रेसर असतात की इकॉनॉमिकल बेसिसवरती गोलंदाजी करतात आणि काही गोलंदाज असे असतात विकेट टेकर, त्यांची लाईन यष्ट्यांना पकडून असते, अर्थातच स्टंप्सला पकडून असते आणि त्यामधील असा एक गोलंदाज आहे पंकज माली। रफ्तार का कहर, तेज तर्रार गेंद पुल किया है, पीछे खिलाड़ी है लेकिन मस्तक पे दस्तक, 6 रन। इसे कहते हैं जान हथेली पे लेके शॉट को खेलना। अगर तुम पंकज माली है तो कह दिया है कि मैं भी भावेश पाटिल हूं। समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर, या समाज कार्यासाठी त्यांनी कसली कंबर। थँक्यू डीजे। सुरेश तर वळू आपण महात्मा स्वागत सत्काराकडे। आपल्यामध्ये प्रमुख अतिथी, प्रमुख मान्यवर उपस्थित झालेले आणि भारतीय संस्कृती मित्रांनो आपल्याला सांगते की अतिथी देवो भव, आमच्या मुख्य व्यासपीठावर अतिथींचा हेतूची सन्मानित केला जाईल। आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत आमनेगावचे उद्योजक संतोषजी जोशी, कुरुणगावचे रोशनजी पाटील, कुरुणगावचे अमोलजी पाटील जे अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर म्हणूनही ओळखले जातात। त्यानंतर पडगाव गावचे नितीनजी पाटील हे मान्यवर आपल्यामध्ये उपस्थित आहेत। त्यांनी तर हेतूची सन्मानित केला जाईल। सर्वप्रथम आपण सन्मानाकडे बोलूया। देखिए अमने येथील एक अतिशय उत्कृष्ट शिक्षक, समाजसेवक आणि उत्कृष्ट क्रिकेटर संतोष जोशी सर आपल्यामध्ये उपस्थित आहेत, त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल। तर या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते संतोष जोशी सरांचा हा सन्मान केला जातो। हे आपण पाहू शकता। ऑल इन वन ऑलराऊंडर नक्कीच म्हटलं तर त्यांना अवघड ठरणार नाही, कारण अतिशय उत्कृष्ट क्रिकेटर, शिक्षक आहेत, चांगले समाजसेवक आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मानित केला जातोय। पहली मर्तबा जब कलर टेलीकास्ट हुआ था तो मेरे साथ 1999 में चैलेंज क्रिकेट ग्राउंड से एक दिन कमेंट्री की थी संतोष जोशी ने। तसेच कुरुणगावचे समाजसेवक आपल्यामध्ये रोशनजी पाटील उपस्थित आहेत आणि त्यांचा हेतूची सन्मान
इथे केला जाईल. आज कुरुन संघाला आपण इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि कुरुन गावचे रोशनजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जातोय. हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे सर्व या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा हेतूची सन्मान केला जातोय. मेरे साथ त्यानंतर आपल्यामध्ये मित्रांनो उपस्थित आहेत सुपर अतिशय ट्रॉफी की उत्कृष्ट क्रिकेटर, चॅलेंज ग्राउंडवर नेहमीच त्यांची स्टायलिश बॅटिंग आपल्याला पाहायला मिळालेली आहे. अमोल जी पाटील आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांचा डेव्हिड हेतूची बून. सन्मान इथे केला जाईल. डेविड बून भिवंडी के कहे जाते हैं. अमोल पाटिल और मेयर कप 2003 और मेयर कप 2004 को जिताने में बहुत बड़ा रोल अमोल पाटिल का रहा था. आपल्यामध्ये उपस्थित आहेत पडगा गावचे सुप्रसिद्ध उद्योजक नितीनजी पाटील साहेब आणि त्यांचा हेतूची सन्मान इथे केला जाईल. तर पुन्हा एकदा विनंती असेल केतनजी तरे यांना की आपण आपल्या शुभ हस्ते पडगा गावचे उद्योगपती नितीनजी पाटील यांचा इथे हेतूची सन्मान करायचा आहे. नितीनजी पाटील यांचा हेतूची सन्मान केला जातो. हे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे आयोजक केतनजी तरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान स्वीकारताना नितीनजी पाटील आपल्याला पाहायला मिळतात. तर या सत्कार सन्मानानंतर बोलूया लगेच आपण कॉमेंट्री बॉक्सकडे. बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. 3 ओवर की समाप्ति. जुन नांदुरकी की स्थिति थोड़ी नाजुक. 29 रन 5 विकेट. इस मरतबा क्रीज में पीछे जाके कंट्रोल शॉट खेला है मिड विकेट बाउंड्री की तरफ. 1 रन आता हुआ स्कोर में. 2 रन लिए हैं. 2 रन से 31 पे पहुंचा है स्कोर 5 विकेटों के नुकसान पे. भारत के रिकॉर्ड ब्रेकिंग शो में आप सभी का हार्दिक स्वागत है. ग्रामीण सम्राट, एक ही सम्राट सुरेश मात्रे और बालिया मामा, साथ ही साथ इस स्पर्धा के दोनों बिग शोमैन केतन तरे, सुनील गरज जी और गावदेवी अंजूर की तरफ से. राइट आर्म राउंड दी स्टंप्स, टान दिया आसमान में. गेंद मिड विकेट बाउंड्री के बाहर जाती हुई हैंड एंड सम 6 रन. आहो जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. जनतेच्या मनातला एकच राजा, उभा पाठीशी आमच्या खंबीर. समीर देखिए, खरबूजे को देख के तरबूजे ने भी रंग बदल दिया. जहां पर भावेश पाटिल ने सिक्सर लगाया था, मयूर मात्रे ने यह आसमानी टोला जराय. हे रंग तर पाहण्यासाठी सर्व क्रिकेट रसिकांनी इथे गर्दी केलेली आहे. क्रिकेटचे अद्भुत रंग आहेत. कदाचित इंद्रधनुष्याला देखील लाजवतील असे क्रिकेटचे अद्भुत रंग आपण पाहतोय. जिथे गोलंदाजी करत असताना पंकज माळीने 2 षटकांमध्ये फार कमी धावा देत विकेट घेतल्या. अगदी त्रिफळाचित करणारी विकेट हॅट्रिक त्यानं संपादित केली. परंतु त्याच संघाच्या विरोधात मयूर मात्रे आणि आता भावेश आक्रमण करताना दिसत आहेत. क्रिकेटचा आणखी एक अद्भुत रंग सध्या दाखवताना दिसतोय. तो सावणी स्पोर्ट्स जू नांदूर की हा संघ. राइट आर्म राउंड दी स्टंप्स, स्लॉक किया है. गेंद मैदान के बाहर 6 रन. आहो जिथं तिथं हवा बाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. जिथं तिथं हवा पाल्या मामाची, दानशूर नेता दिलदार. और कल यहाँ मानवी समुद्र रहेगा, क्योंकि कल रेस्ट ऑफ रायगढ़ एंड बेस्ट ऑफ ठाना का ऐतिहासिक रिकॉर्ड ब्रेकिंग मुकाबला. इसलिए कि पहली मर्तबा रायगढ़ ठाना मैच में मैन ऑफ द मैच फ्रीज रखा गया है. फर्स्ट प्राइज बाइक, सेकंड प्राइज 25,000. लेकिन यहाँ रिकॉर्ड ब्रेक करने जा रहे हैं मयूर मात्रे. 2 पे 2 ठोक डालें. ये क्रिकेट है. पिछले ओवर में बोल्ड का हैट्रिक हुआ, यहाँ सिक्सर के हैट्रिक पर मयूर मात्रे. तेजी से स्कोर 43 रन 5 विकेटों के नुकसान पर. राष्ट्रवादी चषक की धूम मची हुई है. खींच के मारा है. गेंद स्क्वायर लेग के ऊपर 6 रन. सिक्सर का हैट्रिक. इसे कहते हैं जिद्दी क्रिकेट. दिस इज द अनबिलीवेबल बैटिंग. देखिए क्रिकेट है. डॉक्टर गवली सर जब साथ में रहते हैं तो अंतर्राष्ट्रीय क्रिकेट की बहुत अच्छी मालूमात देते हैं. पोलार्ड ने जब 6 में 6 मारे थे तो धनंजय ने हैट्रिक किया था. और गवली सर ने जो बताया कि 31 अक्टूबर 1987 को चेतन शर्मा ने पहले मिडल स्टंप उखाड़ा, फिर ऑफ स्टंप और फिर लेग स्टंप. और गवली सर आपको याद होगा कि 2016 के शोएब खान के गुड्डू के शो में 7 मुकाबले सुपर ओवर में गए थे.
और यहाँ 6 मुकाबले जा चुके हैं। इस मरतबा अच्छी वापसी, लेकिन क्या क्रिकेट हो रहा है, व्हाट अ मैच। लेग बाय का इशारा अंपायर का आता हुआ। कुल मिलाकर 50 रन पूरे हुए, ये क्रिकेट है। पिछले ओवर में लगा था कि बाजी हाथ से सरक रही है, वापस खींच लिया जून नांदुरकीने। कधी झोपाळ्यात तुम्ही बसलाय सर, झोपाळ्यामध्ये कधी इकडे तर कधी तिकडे, तशी झोपाळ्यासारखी लटकणारी मॅच सध्या पहिल्या सत्रामध्ये, अजूनही दुसरं सत्र बाकी आहे. 50 रन 5 विकेट, चौथे ओवर का खेल चल रहा है। पराग माली इस मर्तबा खड़े खड़े स्टैंड एंड डिलीवर, मस्तक पे दस्तक, लॉन्ग ऑफ वाइडिश में गेंद जाती हुई 6 रन। मामाची दानशूर नेता दिलदार, तिथं तिथं हवा भाल्या मामाची दानशूर नेता दिलदार. स्टैंड एंड डिलीवर, हिलना नहीं। ये देखिए मस्तक पे दस्तक, सर के ऊपर से गेंद जाए या पानी, सोमने जी दोनों सूरतें डूबने वाली रहती है। हॅलो, एक गोष्ट मी आवर्जून उल्लेख करेल, आता सध्या गरमीचं सीझन चालू आहे आणि सर्वजण महाराष्ट्राचे थंड हवेचं ठिकाण आहे. एक तर माथेरान, दुसरं महाबळेश्वर. महाबळेश्वरला कधी गेलात ना तर महाबळेश्वरमध्ये प्रचंड पाऊस पडतो, प्रचंड. आणि त्याच्याच दुसऱ्या बाजूला वाईला फार कमी प्रमाणात पाऊस पडतं, कारण पर्जन्य छायेचा प्रदेश असं म्हणतात. पहिल्या 2 ओव्हरमध्ये, पहिल्या 3 ओव्हर पर्यंत पर्जन्य छायेचा प्रदेश होता. देखिए हमारे बॅटिंग करणारी टीम, आणि आता इथे धावांचा पाऊस नाही तर गारा पाडल्यात या बॅट्समनने. लाडले ऑडियंस, बच्चे लोगों से रिक्वेस्ट है कि वो बाइक वो लोगों के लिए है जो उस पर बैठ के जाने वाले हैं। आप प्लीज उस पर ना बैठे। डेथ ओवर की शुरुआत, अगला टॉस 40+ में मेरे ख्याल से गोल्डी क्रिकेट, और डेथ ओवर में आए गेंदबाजी के लिए उमंग माली। नई उमंग लेकर उमंग माली। 4 खिलाड़ी सर्कल में, शॉर्ट थर्मेन, शॉर्ट फाइन लेग, एक बैकवर्ड पॉइंट, एक्स्ट्रा कवर, जबकि 5 खिलाड़ी पहरेदार के रूप में बाउंड्री लाइन पर है. यस, निवृत्तीजी पाटील यांचं मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आपलं हार्दिक स्वागत. आणि त्यांच्या सौभाग्य ते विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहेत, यांचं सुद्धा सुरेश सारंगाव यांचं सुद्धा मान्यवर कक्षामध्ये आगमन झालेलं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. उमंग लेफ्ट आर्म ओवर द विकेट, बहुत बढ़िया गेंद राइज होकर चली गई थी, बल्ले से टकराने भर के बाद दूसरे की कॉल है, लेकिन ये रन भिवंडी क्रिकेट के हिसाब से नहीं दिया जाएगा. सुरेश दलवी को पता है तमाम रूल रेगुलेशन, 1 रन बनता हुआ. गीतेश शेठ माळी साहेबांचं इथे आगमन होत आहे. बाटाळे आदरणीय गीतेश शेठ माळी साहेबांचं सहर्ष स्वागत. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये 5 सामना होता कुठे आणि चाललाय कुठे. पहिल्या 2 ओव्हरचा, आपण 3 ओव्हरचा विचार केला तर 21 आणि 8 29 एवढ्याच धावसंख्या होत्या. त्यानंतर आक्रमण पाहिलं प्रयाग माळीच्या विरोधात, 27 धावा आल्या आणि आता सध्या धावसंख्या आहे ती 57, 57. कितपत टार्गेट असेल सिद्दीक सर? देखिए कहीं ना कहीं 70 के करीब देख रही है. जिस तरह दोनों बल्लेबाज अब अच्छी बल्लेबाजी कर रहे हैं. तूफानी गेंदबाजी जब खत्म हुई थी पंकज माली की, गेंदबाजी के लिए तैयार होते हुए उमंग माली खींच के मारने की कोशिश, बढ़िया गेंद टिप्पा खाने के बाद स्विंग होकर विकेट कीपर के पास जाती हुई. ज्या टाळ्या थांबल्या होत्या ना आक्रमण करत असताना फलंदाज, तर डॉट बॉल आल्यानंतर आता टाळ्या वाजवायला. बाटाले के बहुत ज्यादा समर्थक हमारे सामने हैं. आप सभी का हार्दिक स्वागत है. उमंग माली डेथ ओवर कर रहे हैं. सामना करेंगे बैट्समैन भावेश पाटिल. 3 सिक्सर भावेश ने लगाए, 3 सिक्सर मयूर ने लगाए. उमंग फिर अच्छी गेंद गुड लेन पे पड़ने के बाद बैट्समैन की नींद उड़ाती हुई पहुंची विकेट कीपर के पास. इट हैज बीन अ ग्रेट फास्ट बॉलिंग फ्रॉम उमंग इन डेथ ओवर. यही तो आपने कहा था, नई उमंग लेकर उमंग माली यहाँ पे गेंदबाजी करता हुआ. उमंग और उम्मीद दो ऐसी चीजें जो इंसान जिंदगी में कभी भी नहीं छोड़ता है. लेफ्ट आर्म
ओवर द विकेट जाते हुए उमंग माली। बैकफुट पे गए, फोर्स किया है डाउन द ग्राउंड बहुत खूबसूरती के साथ, गेंद बाउंड्री के बाहर, 4 रन। ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याच्या आहे असा प्रभाव, ठाणे जिल्ह्यात नावाचा ज्याच्या आहे असा प्रभाव, आहे असा प्रभाव। क्या कहेंगे इस शॉट के बारे में? मेरे ख्याल से शॉट बनाया था, हालांकि गेंद में कुछ खराबी नहीं थी, लॉन्ग ऑन थोडा वाइडिश खरा था, 61 पे पहुंचा है स्कोर। भाई सर इथे ताकदीचा वापर करण्यात आला, अगदी क्रीज मध्ये जाऊन वेट ट्रान्सफर करून समोरच्या दिशेने हा फटका खेचला बॅट्समनने। एग्जैक्टली क्रीज में पीछे चले गए थे, डेप्थ ऑफ क्रीज, स्विंग कर दिया है, क्या शॉट है, गेंद चली मैदान के बाहर, 6 रन। जिद्दी क्रिकेट हो रहा है, आर या पार की लड़ाई, एक अच्छा टोटल अब बना लिया है यहाँ पे सानवी स्पोर्ट जून नांदुरकी ने। और जून नांदुरकी से ताल्लुक है हमारे साथी कमेंटेटर समीर ठाकरे का, जिन्होंने शुभकामनाएं दी है। गजब का शॉट, इस तरह के फोर्सिंग स्ट्रोक इतने आसान नहीं होते हैं। ये देखिए क्रीज में पीछे चले गए और गेंद को लॉफ कर दिया, गेंद बल्ले से निकली, उस पे मोहर थी 6 रनों की, 67 रन 5 विकेट। उमंग बेतरंग होते हुए, बढ़िया वापसी, बोल्ड कर दिया अराउंड दी लेग्स, और कुल मिलाकर रन बने 67। 68 की चुनौती रखी है यहाँ पे सानवी स्पोर्ट जून नांदुरकी ने जय ब्राह्मण देव भाटाले के सामने। आइए चलते हैं अगले टॉस की तरफ। टॉस में गोल्डी क्रिकेट होने जा रहा है, और टॉस के लिए जिनके बारे में सिर्फ एक ही बात कहूँगा कि डॉक्टर गवली सर ने भिवंडी क्रिकेट और मराठी कमेंट्री को जो उड़ान दी है, इंटरनेट में पहली आवाज़ उन्हीं की गूंजी थी। चलते हैं मोरेश्वर गवली सर के पास, वॉइस ऑफ महाराष्ट्र, पवार दी पावर टॉस बॉक्स में भारत और महाराष्ट्र की शान कहे जाने वाले शरद पवार साहब की इज्जत अफजाई में ये टॉस बनाया है। चलते हैं डॉक्टर गवली सर के पास। हॅलो, सानवी स्पोर्ट्स जून नांदुरकी टीमने धावा कुठल्यात आतापर्यंत 67 आणि 68 धावा संख्येचं टार्गेट असेल। खूप खूप धन्यवाद सिद्दीक भाभी। जय हनुमान टेंबोली 40+ आणि शिवनेरी स्पोर्ट्स आमणे 40+ दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे। गोल्डी क्रिकेट का ये मी भाटाळे गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते गीतेशी माळी यांना विनंती करणार आहे की आपण याचं आपल्या शुभ हस्ते टॉस होईल। टेंबोली संघाचे कॅप्टन येत आहेत प्रमोद, खूप खूप स्वागत आहे। त्यानंतर शिवनेरी स्पोर्ट्स आमने संघाचे कॅप्टन सुद्धा आमचे जोडले जात आहेत। खंडू पाटील, आपलंही खूप खूप स्वागत आहे। आमचे मान्यवर या ठिकाणी येतील, त्यांच्या उपस्थित टॉस होईल। यस, वेलकम, आपलं स्वागत आहे, आपलंही खूप खूप स्वागत आहे। कॉईन आपण जे पाहतोय दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी, कारण एक बाजू जी आहे ती म्हणजे ही स्पर्धा जी आहे टेनिस विश्वातील नंबर 1 स्पर्धा राष्ट्रवादी चषक 2022 ही एक बाजू आहे, आणि या स्पर्धेचे अर्थात राष्ट्रवादी चषक 2022चे प्रमुख पुरस्कर्ते तसेच आमचे मार्गदर्शक अर्थात ग्रामीण सम्राट, लोकनेते, ठाणे जिल्हा परिषदेचे विद्यमान सदस्य सन्माननीय बाळेमामा सुरेशजी म्हात्रे साहेब। कॉलिंग कोण करणार आहे? येस सर, काय कॉलिंग करणार आहात? बाल्यामा। येस सर, नक्कीच आमने संघाचे या ठिकाणी कॅप्टन बाळ्यामा असं कॉलिंग करतील। आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस होईल।
येस टॉस जिंकलेले तुमच्या टेंबोली संघाने. दोन्ही मान्यवरांचा मी खूप खूप आभार व्यक्त करतोय. आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपला खूप खूप आभार आहे. जे हनुमान टेंबोली संघ कॅप्टनने टॉस जिंकलेले 4 षटकांचा सामना आहे. प्रमोद, टेनिस विश्वातील नंबर 1 स्पर्धा मी सातत्याने या ठिकाणी उल्लेख करतोय. मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूप छान वाटलं आहे. असं वाटलं की आपण एक आंतरराष्ट्रीय खेळायला आलेलो आहे. एक समाधान वाटलं की इथं आल्यावर. असं वाटत नाही की IPL स्पर्धा सुरू आहे या ठिकाणी सुद्धा IPLचे सामने आपण तुम्ही सहभाग नोंदवलेला आहे? बरोबर होत, नक्कीच. टॉस जिंकलेले काय निर्णय? बॅटिंग. फलंदाजी करण्याचा जो धाडसी निर्णय घेतलेला आहे या पाठीमागे काय उद्देश आहे? जास्तीत जास्त रन काढून म्हणजे 50 परत रन काढून आणि समोरच्याच टीमला जास्ती कमी रनवर रोखण्याचा प्रयत्न करू. प्रमोदने नेहमीच 100% दिलेलं आहे. पण अजून कुठले तुमच्याकडे खेळाडू आहे ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार, जी सुरुवात खूप चांगली करून देतील, एक चांगली धावसंख्या उभी राहील? संदीप गोराटकर, सुरेश नांदुरकर, मुकेश नांदुरकर, आरेश नांदुरकर. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. खंडू पाटील कॅप्टन आहेत आमने संघाचे, शिवनेरी स्पोर्ट्स आमने संघाचे. नाणेफेक जर जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बिल्डिंगच असते आमची. पण तुमच्या मनासारखं झालेलं आहे, कारण नाणेफेक हारल्यानंतर तुम्हाला क्षेत्ररक्षण करायचं आहे. हा सामना जर जिंकायचा असेल साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 40 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. म्हणजे 40+ संघ खेळणार आणि 40+ पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल. कुठले गोलंदाज तुमच्याकडे जे अर्ली ब्रेक थ्रू तुम्हाला मिळवून देतील, सुरुवात चांगली करून देतील? संतोष जोशी आहे, मी स्वतः आणि रमेश जोशी. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर 40+ची मॅच होणार आहे. ती म्हणजे जे हनुमान टेंबोली विरुद्ध शिवनेरी स्पोर्ट्स आमने. जे हनुमान टेंबोली संघ कॅप्टनने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर आमने संघाला क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने राष्ट्रवादी चषक 2022मध्ये खूप खूप शुभेच्छा. प्रमोद, दोघांना शुभेच्छा मी घेऊन जात आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे दोन्ही दिग्गज समालोचक. व्हॉइस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा बुलंद आवाज सिद्दीक भाबे, त्याचबरोबर समीर सोमणे. धन्यवाद डॉक्टर गौली सर. दोस्तों, इसी ग्राउंड पे बालिया मामा चषक 2011 में पहली मर्तबा हुआ था. और सुमने जी, आपकी मालूमात के लिए कि RC पाटिल फाउंडेशन 2003 में जब शुरू हुआ था, जहाँ पर कई सेलिब्रिटीज़, हीरोज़ आए, क्रिकेटर्स आए, लेकिन वहाँ 4 चेहरे हमेशा VIP डाइस पे रहे. MB घरत साहब, उमाकांत पाटिल साहब, मनीष तरे साहब और नवनाथ मात्रे साहब. ये वो 4 चेहरे थे जो शुरुआती दौर से RC पाटिल फाउंडेशन में नजर आ रहे थे. खेल की शुरुआत होने जा रही है. लक्ष्य है यहाँ पर 68 रनों का. और देखिए, इस तरह का टोटल मैंने पिछले 5वां दिन है कमेंट्री का मैंने देखा है सोमनी जी. इस तरह का जो टोटल रहता है वो कहीं ना कहीं घातक हुआ है. 60 और 70 के बीच में ये टोटल इतने आसान भी नहीं रहे. लेकिन क्रिकेट अनिश्चितताओं का खेल देखना ना भूलिए. कल रिकॉर्ड ब्रेक मैच, रिकॉर्ड ब्रेक टूर्नामेंट भारत का और रिकॉर्ड ब्रेक मैच रायगढ़ ठाणे का. रायगढ़ ठाणे के बीच में ये 26वां मैच है, लेकिन 27वां. लेकिन पहली मर्तबा आप देख रहे हैं. यस, सिद्दीक भाबे 1-2 मिनिटं थांबवतोय, कारण 2 मिनिटं थांबवतोय कारण म्हणजे स्वागत आणि सन्मान या ठिकाणी होईल. गीतेशजी माळी, भाटाळे गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. महादेव घरत साहेब, आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. येस, राजूजी तरे, आपण आपल्या शुभ हस्ते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. यस, राजू थरे आपल्या शुभ हस्ते, गीतेश माळी, बाटाळे गावचे समाजसेवक, सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान करतील. शॉल, बुके तसेच एक आकर्षक सन्मान चिन्ह जे नेहमीच त्यांना राष्ट्रवादी चषक 2022ची आठवण देत राहील असं देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. ये नया आविष्कार आप देख रहे हैं. भारत टेनिस क्रिकेट में पहली मर्तबा VVIP बॉक्स AC एयर कंडीशन
सिद्दीक सर, मी मगाशी देखील आवर्जून उल्लेख केला, पुन्हा देखील तेच सांगेल की IPL मध्ये आपण VIP बॉक्स पाहिला प्रेक्षकांसाठी वेगळ्या पद्धतीचा VIP बॉक्स मगाशी उल्लेख केला पटकन मी की त्याही VIP बॉक्स झक मारेल इतकं चांगलं VIP बॉक्स अगदी आपण पाहतोय की पाहुण्यांसाठी इथे मात्र सज्ज केलेला आहे. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये एक्झिबिशन मॅच. मिस मत कीजिए रेस्ट ऑफ रायगढ़ एंड बेस्ट ऑफ ठाणे. कल ठीक 8 बजे मानवी समुद्र रहेगा, क्योंकि रिकॉर्ड ब्रेकिंग टूर्नामेंट भारत का है और ये मैच भी रिकॉर्ड ब्रेकिंग इसलिए कि फर्स्ट प्राइज बाइक है, सेकंड प्राइज 25,000 है और पहली मर्तबा एक मैच में किसी भी रायगढ़ थाना के मैन ऑफ द मैच रेफ्रिजरेटर फ्रिज. इंतजार की घड़ियां खत्म. कल ठीक 8 बजे देखना ना भूलिए. रेस्ट ऑफ रायगढ़ वर्सेस बेस्ट ऑफ ठाणे. खेल की शुरुआत होने जा रही है. इनिशियल 2 ओवर के लिए माइक्रोफोन पे आ रहे हैं समीर सुमने जी. यस, उद्या असणारे रायगड विरोधात ठाणे बिग मॅच, बडा मुकाबला, बहुचर्चित सामना असेल आणि त्यामधील सर्वाधिक मोठं पारितोषिक तुम्ही पाहणार आहात. विजेता संघाला मिळेल बाईक आणि पराभूत संघासाठी असतील रोख रक्कम 25,000 आणि प्लेअर ऑफ द मॅच साठी असेल रेफ्रिजरेटर. आणि हे सर्व आमचे स्वयंसेवक ज्यांनी खेळपट्टीची आता मलमपट्टी केली, तिकडे आतमध्ये पेंटिंग केली खेळपट्टीची. धन्यवाद, कारण या मातीमध्ये मिसळून तुम्ही आयोजकांना तितकंच मोठं सहकार्य करत आहात. जू नांदुरकीचे पोलीस पाटील बाळारामजी पाटील साहेब यांच्या वतीने या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. जाऊया मॅचकडे. राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये तुमचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. 33 बाईक, एक स्विफ्ट कार प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी आणि 10 कॅमेऱ्यानेशी ही स्पर्धा मात्र इथे कव्हर करण्यात येत आहे. 68 धावसंख्येचं टार्गेट समोर आहे बाटाळे टीमच्या. जय ब्राह्मणदेव बाटाळे विरोधात नांदुरकी. पहिलं षटक घेऊन येतोय तो मयूर. सलामीची जोडी यस, या ठिकाणी सुस्वागतम 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 या ठिकाणी आगमन होतंय ते म्हणजे शेतकरी संघटना दिवे अंजूर गावची शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि सन्माननीय या स्पर्धेचे मुख्य पुरस्कर्ते सन्माननीय सुरेशजी म्हात्रे साहेब, तुम्हा सर्वांचे लाडके बाळामामा यांचे कट्टर समर्थक आहेत. आणि एकमेव असे कट्टर समर्थक जी संघटना आहे ती म्हणजे शेतकरी संघटना दिवे अंजूर, आणि त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. नक्कीच राष्ट्रवादी चषक 2022 मध्ये मी या ठिकाणी गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मी आपल्यास विनंती करतोय की आपण VVIP कक्षामध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक केतनजी तरे साहेब, त्याचबरोबर सुनीलजी घरात, त्याचबरोबर गावदेवी क्रीडा मंडळ अंजूर यांच्या वतीने आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम वेलकम एंड सुस्वागतम. पहली गेंद को उड़ाया वहां पर जीतू ने 6 रन. 6 धावा पहिल्या चेंडूवर. दुसरा फुल टॉस चेंडू आणि एक्स्ट्रा कव्हरला कॅच घेतली जाते. परफेक्ट एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपला जातो आणि परतावा गेली ते बॅट्समन जीतू माळीला. पहिला धक्का. शकर की गोली. राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी चषक राष्ट्रवादी राष्ट्रवादी क्रिकेटचा बिग शो एक नंबर. इसे कहते हैं शकर की गोली. फिर फुल टॉस गेंद थी, लालच में आ गए. अब ये भी गौली सर ने बताया कि शेतकरी संगठन के सभी लोग हमारे बीच पहुंच चुके हैं. इसीलिए तो कहा जाता है कि फिल्मों में लगान और हम कह सकते हैं कि फिल्मों में लगान, जंग में जवान और राष्ट्रवादी में ये किसान भाई. सभी का हार्दिक स्वागत है. देखिए पहली गेंद भी फुल टॉस थी जिसे खेला ज़रूर, लेकिन उसके बाद आउट हो गए बैट्समैन. ये मैच है ना सुमने सर, ये मैच रंग लाएगा. नक्कीच रंग निश्चितच येतील, कारण पहिल्या 17 पासून अगदी आपण पाहतोय की ज्या पद्धतीचा संघर्ष झालाय दोन्ही टीमने. पहिल्या 17 मध्ये आपण विकेट हॅट्रिक पाहिली, त्रिफळाचित करणारी विकेट हॅट्रिक अगदी आपण पाहिली पंकज माळेची. त्यानंतर आक्रमण पाहिलं 2 फलंदाज अर्थातच भावेश पाटील आणि त्याच्या साथीला मयूर म्हात्रेचं. आता पहिल्याच चेंडूवरती आक्रमण झालं, दुसऱ्या चेंडूवरती बाद झाला जीतू माळी. खोलात टाकला होता इथे चेंडू, उडवायचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालं नाही. वाडिश लॉंगनला कॅच देऊन बसलाय तो शुभम तरे. सेकंड विकेट डाऊन. एक मैच में क्या क्या हो रहा है.
पहले बोल्ट का हैट्रिक हुआ, बोल्ट के हैट्रिक पे आए, सिक्सर का हैट्रिक हुआ, इसीलिए तो ये भारत का रिकॉर्ड ब्रेकिंग शो है राष्ट्रवादी चषक। रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये, रंगले वर्ल्ड क्लास टेनिस क्रिकेट अंजूर गावामध्ये, खाली पब्लिक सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. Thanks, विजय. हे पाहू शकता आपण शेतकरी संघटना दिवे अंजूर आणि खास करून ग्रामीण सम्राट लोकनेते सन्माननीय बाळ्यामामा यांचे सर्व एक कट्टर समर्थक आपण पाहतोय. भिवंडी तालुक्यातील एकमेव अशी एक शेतकरी संघटना आहे. प्रकाशजी मात्रे यांना सुद्धा पाहू शकता. मास्टर क्रिकेटशी त्यांचा खूप जवळीक आहे. मास्टर 40+ क्रिकेट संघटनेचे उपाध्यक्ष आहेत. यस, मयूर मात्रा हैट्रिक पे आ चुके हैं, हालांकि बल्लेबाजी करते हुए उन्होंने सिक्सर का हैट्रिक जरा था. यस, 3 सलग षटकार त्याच्या बॅटमधून आले होते. गोलंदाजीमध्ये धमाल केली आणि आता गोलंदाजीमध्ये कमाल करताना दिसत आहेत. ऑन हॅट्रिक मयूर मात्रे. 27 चेंडू 62 धावसंख्येची गरज आहे. टार्गेट समोर आहे ते 68 धावसंख्येचं भाटाळी संघाच्या विरोधात. ऑन हॅट्रिक. हलक्या हाताने चेंडू येते मात्र ढकललाय मिडऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक प्रयत्न करायला हवा होता डायरेक्ट हिटचा. अशा मॅचेसमध्ये इतक्या मोठ्या भल्या स्पर्धेमध्ये चान्सेस घ्यायलाच हवेत, रिक्स ही घ्यायलाच हवी. बिल्कुल ऑन द राइज खेला था, लेकिन गेंद सीधी मिड ऑफ पे ट्रैवल हुई थी. दोस्तों, आप सभी का हार्दिक स्वागत है. आप देख रहे हैं भारत का रिकॉर्ड ब्रेकिंग शो राष्ट्रवादी चषक 2022 में. धावसंख्या 7. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 2 विकेट गेल्यात. स्लोवर 1 फसला इथे. या ओव्हरमध्ये 3 कॅच आतापर्यंत. जबरदस्त गोलंदाजी मयूर कडून. हाथों के पीछे से गेंद की थी, आगे रखा था, हवा में गेंद घूम कर आई थी. मिस टाइम स्ट्रोक, एक और विकेट. मयूर मात्रे की गेंदबाजी में मयूरता नजर आ रही है. सारी फिदा टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये. राष्ट्रवादी चषक काय एक नंबर मयूर मात्रे को देख के आपको इंग्लैंड के स्मॉल की याद ताज़ा नहीं होती है, जिस तरह क्रीज के कोने से जाकर गेंद कर रहे हैं. यापूर्वी एका प्लेयर सुद्धा आपण बघितला होता, खास करून सावंदे संघातून खेळताना. तो सुद्धा मला ग्लॅडस्टोन स्मॉल रिलायन्स कप 1987 जो सेमीफायनलचा सामना झाला होता त्यामध्ये ग्लॅडस्टोन स्मॉल आणि डेफ्रेडास या दोघांना डेफ्रेडासने सुनील गावस्करांना 3 या धावसंख्येवर बाद केलं. आणि त्यानंतर मला असं वाटतं की सामन्याला काळणी मिळाली. आणि त्यानंतर कपिल देव या फलंदाजाला जेव्हा बाद केला, माईक गॅटिंगने झेल घेतला, वाईडिश मिड विकेटला. कारण 20 चेंडूमध्ये 31 धावांची खेळी केली होती आणि एक मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात माईक गॅटिंगने स्वतः सीमारेषेवर झेल घेतला. त्यावेळेला मात्र सामन्याला काळणी मिळाली. मेरे ख्याल से गेंदबाजी हेमिंग कर रहे थे. यस, एब्सोल्युटली ट्रू. हेमिंग कर रहे थे. सिद्दीक सर, ज्या पद्धतीने आपण सहजतेने या सर्व गोष्टींचं वर्णन करतोय, वाईड ऑफ द क्रीज, बॅक ऑफ द हँड, कधी फिंगर रोल करतायत, परंतु इतकं सोपं काम आहे गोलंदाजांसाठी नहीं, इसके लिए आपको प्रैक्टिस 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 मेक्स मैन परफेक्ट. यस, सराव हा फार महत्वाचा आहे प्रत्येक खेळाडूसाठी. विकेट गेल्यात आतापर्यंत 3 आणि त्या घेतल्यात मयूर मात्रेनं. दणका दिलाय. खुला टाकला होता चेंडू, लोअर फुल टॉस करून घेतला. गॅपमध्ये हा स्ट्रोक आहे. फिल्डर आहे डीपमध्ये, माफी असावी. फिल्डर डीप मिड विकेटला तैनात. 1 धाव इथे मात्र जोडली जाते. 68 धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकामध्ये धावा आल्या त्या 8. हे विसरून चालणार नाही. पहिल्या सत्रामध्ये पंकज माळीनं धावा दिल्या होत्या 5, तरी सुद्धा 67 धावसंख्येपर्यंत मजल मारली होती. या मॅच मध्ये काय घडेल याचा काही नेम नहीं. देखिए, विकेट जब आपके 3 चले जाते हैं मैंडेटरी पावर प्ले में, तो कहीं ना कहीं आप पे दबाव आ जाता है. पूरा ओवर दिखाया जा रहा है. ये देखिए, आउट हो गए थे वहाँ पे. एक्स्ट्रा कवर में शकर की गोली दी थी. उसके बाद ये देखिए हेलीकॉप्टर स्ट्रोक किया था, ताकत नहीं मिली थी, लॉन्ग ऑन पे आउट हुए थे. शुभम तरे. बॉलिंग लाजवाब की मयूर मात्रे ने क्रीज के कोने से. ये बढ़िया गेंद थी क्योंकि ये पीछे से आई थी और लेग कटर थी. हे वाइड ऑफ द क्रीज, बॅक ऑफ द हँड आणि तिथे लेग ब्रेक. विकेट मात्र इथे गेल्या. 3 विकेट गेल्यात. 8 धावा आहेत आणि आता 4 षटक बाकी आहेत. 4 षटकांमध्ये धावा करायच्या त्या 60. 1 ओवर की समाप्ति, 8 रन, 3 विकेट. मेरे साथ कमेंट्री में जुड़ते हुए वॉइस ऑफ महाराष्ट्र और पब्लिक फिगर जिन्हें कहा जाता है कमेंट्री दुनिया के, डॉक्टर गवली सर. बहुत दिनों के बाद
वो जो कहते हैं ना, कैद जंगल में अकेला है मुझे जाने दो, खूब जम जाएंगी जब मिल बैठेंगे दीवाने दो। वेलकम डॉक्टर गवली सर, आपका स्वागत है। क्या लगता है गवली सर, पहले ओवर में 3 विकेट, विकेटों का जो डिपार्चर है वो ज़्यादा लग रहा है बाटाले का। हे खूपच चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. लक्ष सुद्धा खूप चांगलं ठेवलेलं आहे. 24 चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता आहे. अल्पेश पाटिल लोधा एंड से आते हुए, ओ अच्छी गेंद, बल्ला अड़ा दिया था, फेंक दिया था। पुश करो और खुश रहो, शॉर्ट कवर में 1 रन, 9 पे पहुंचा है स्कोर। 9 रन। अब सामना करेंगे बैट्समैन पंकज माली। पंकज माली पर नजरें सबकी रहेंगी। बाटाले के बहुत मशहूर ऑलराउंडर हैं। गेंदबाजी तो उन्होंने लाजवाब की थी। अब देखना है बल्लेबाजी किस तरह कर रहे हैं। लेफ्ट आर्म राउंड स्टंप, स्विच हिट की कोशिश, यात्री कुचाल बीट किया, वहां पर अधूरे मन से अपील जरूर हुई थी और क्रिकेट में इसे टोकन अपील कहते हैं। हे उत्साह जास्त दिसला आणि आत्मविश्वास मात्र नव्हता अपील करण्यामध्ये. एक गोष्ट मात्र आहे, पंकज माळीला जास्तीत जास्त वेळ खेळपट्टीवर थांबावं लागेल आणि चांगली कामगिरी करावी लागेल. भारत के मिराकल बैट्समैन कृष्णा सातपुते मैच का मजा ले रहे हैं। आपका हार्दिक स्वागत है, वेलकम। विकेटों में गेंद, अपील वहां पर, लेकिन देखना अंपायर सहमत नहीं। सुरेश दलवी लेग बाय का इशारा। इंटरेस्टिंग रहेगा रिप्ले में देखना। बहुत खूबसूरत गेंद थी। आइए देखते हैं, उस अपील को नकारा था अंपायर सुरेश दलवी ने। बहुत खूबसूरत बॉलिंग एक्शन भी है। अच्छा निर्णय अंपायर का। यस, सान्वी स्पोर्ट्स हा जो संघ जुनोदुकी खेळतोय, हे म्हणजे सन्माननीय बाळामामा यांचे जे स्वीस सहाय्यक आहेत, PA जे आहेत नितेशजी माळी यांचा संघ आहे. नितेशजी पाटील यांचा हा संघ आहे. नितेश पाटिल पर्सनल असिस्टेंट, उनकी टीम है और ज़बरदस्त। ये देखिए तमाम मेहमानों को दिखाया जा रहा है। MB खड़ग साहब भी हैं। वाइड यॉर्कर, छोटी बैकलिप से गेंद को डीप मिड ऑफ में ड्राइव करते हुए वाइडिश में 1 रन बनता हुआ। कहीं ना कहीं दबाव अब मैंडेटरी पावर प्ले में बढ़ता हुआ बाटाले टीम पर। नाही, ॲब्सोल्युटली, कारण ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी, कारण समोर जे लक्ष ठेवलेलं आहे 68 धावांचं लक्ष, आणि लक्षाचा पाठलाग करताना एक चांगली सुरुवात म्हणता येणार नाहीये. भले ही सानवी स्पोर्ट जुनादुकी संघाची सुरुवात सुद्धा चांगली झाली नव्हती, पण मात्र त्यानंतर एक आक्रमण बघायला मिळालं. अल्पेश पाटिल इस मर्तबा परकट करने की कोशिश, पीछे खिलाड़ी डीप बैकवर्ड पॉइंट पे कैच लिया है और आउट हो गए। बहुत बड़ा झटका लगा है। आउट होके जा रहे हैं बैट्समैन पंकज माली। केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी, गाव देवी क्रीडा मंडल अंजुरची तात्यानं हाय न्यारी। अपरकट की बात गवली सर कहेंगे। सेंचुरियन पार्क 2003, शोएब अख्तर बनाम सचिन तेंदुलकर, शोएब अख्तर बनाम वीरेंद्र सहवाग। नाही, ॲब्सोल्युटली, जो समाचार घेतला गेला होता शोएब अख्तरचा, त्या ठिकाणी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सरांनी, ते आजही विसरू शकणार नाहीये. आणि काय फटका खेळला होता, अपरकटचा फटका, आजही विसरू शकणार नाही आपण. यहाँ पे जगह नहीं थी। देखा कि अपने गेंद थोड़ी कट के अंदर आई थी और बल्ले के ऊपर जहाँ स्टिकर रहता है वहाँ पर लगी थी। 11 रन 4 विकेट। बाटाले की टीम अब कठिनाइयों में आती हुई 68 का लक्ष्य है। विकेटें ज़्यादा गिरी है। एक समय यही कुछ स्थिति जून नांदुरकी की थी, लेकिन उनके बल्लेबाजों ने डेथ ओवर में पलटवार किया। अल्पेश इस मरतबा ऑफिस खेला है, हवा में जरूर थी लेकिन फील्डर से दूर, 1 रन। पाहू शकता आपण PIP पिक्चर, एका पिक्चरमध्ये आपण शेतकरी संघटना आपण पाहतोय, दिवे अंजूर, आणि खास करून हे सर्व जे पदाधिकारी आपण पाहतोय, खास करून आमचे सन्माननीय बाळामामा यांचे ते कट्टर समर्थक आहेत. एकमेव अशी संघटना जी दिवे अंजूर गावची, सन्माननीय ग्रामीण सम्राट लोकनेते सन्माननीय बाळामामा यांचे कट्टर समर्थक, आणि VIP कक्षामध्ये सर्व स्थानापन्न झालेले आहेत. त्या ठिकाणी आपण पाहतोय आसनस्थ झालेले आहेत. एक ज़माना था, आज से 20, 25, 30 साल पीछे आप जाइए, दूरदर्शन पे किसानों के लिए एक प्रोग्राम आता था, आमची माती आमची माणसे। 12 रन 4 विकेट।
एक गांव एक गट क्रिकेट आप देख रहे हैं, एक गांव 12 खिलाड़ी। हालांकि सभी को पता है कि मराठी की मशहूर अदाकार नीलू फुले की जो इंट्रोड्यूस फिल्म थी वो थी एक गांव 12 भांगड़ी। 12 रन 4 विकेट। भारत के रिकॉर्ड ब्रेकिंग शो राष्ट्रवादी चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है। आप तक लाए ग्रामीण सम्राट, एक ही सम्राट सुरेश मात्रे और बालिया मामा। आप तक ऑर्गेनाइज के हीरो में पुरोया है बिग शोमैन थे राज कपूर, लेकिन अंजूर के 2 बिग शोमैन केतन तरेजी और सुनील गरत और गावदेवी अंजूर। और इस पूरी स्पर्धा को मैनेज करने में भी 2 सुपरस्टार रहे, वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गवली सर और कंप्यूटर कमेंटेटर शुभात धमाल। खेल की शुरुआत होती हुई गेंदबाजी में कुणाल पाटिल को बुलाया गया है। 18 गेंदे 56 रन, डू और डाई, करो या मरो, हिट आउट और गेट आउट। इस मरतबा बैकफुट पे गए, खींच के मारा, हवा में जरूर गेंद पहले बाउंस पर जाती हुई काऊ कॉर्नर से 4 रन। झाली पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये। पब्लिक सारी फिदा, टेनिस क्रिकेटचा बिग शो जोरामध्ये। राष्ट्रवादी चषक काय पाहतोय की शॉर्ट आर्म पुलचा फटका बघितला आपण आणि सरळ चेंडू एका टप्प्याने निघून गेला होता। काऊ कॉर्नर सीमा रेषेच्या पलीकडे चौकार। आपको लगता नहीं कि पहले ओवर में इतनी अच्छी गेंदबाजी मयूर मात्रे ने की थी? उनको कंटिन्यू कप्तान ने रखा नहीं, 7 रन देके 3 विकेट लिए। उन्होंने कुणाल पाटिल को बुलाया। देखिए हर टीम की अपनी रणनीति होती है। राइट आर्म ओवर द विकेट, बढ़िया गेंद, पैर नहीं चले थे, गेंद नीचे भी रही थी। जहां मोबाइल में नेटवर्क जरूरी है, क्रिकेट में फुटवर्क जरूरी है। अगदी बरोबर, कारण फुटवर्कचा वापर बघायला मिळाला नाही आणि चेंडू बघितला पण थोडासा उजव्याशीच्या बाहेरचा होता आणि अनपेक्षित खाली सुद्धा राहिला होता। कुणाल मात्रे, बॉलिंग एक्शन बहुत अच्छा है उनका। आगे रखा था, मिस टाइम स्ट्रोक और कैच छूटा, सपना टूटा। आसान सा मौका दिया वहां पर कवर के फील्डर ने। 17 धावा झाल्या आहेत। आपण पाहतोय की 68 या धावसंख्येचा पाठलाग करताना ज्याप्रमाणे सुरुवात व्हायला हवी होती जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाची, ती मात्र बघायला मिळत नाही। कारण पहिल्या षटकामध्ये जे प्रेशर बिल्डअप केलं गेलं मयूर मात्रे यांनी गोलंदाजीमध्ये, त्यातून अजूनही हा संघ बाहेर पडलेला नाहीये। एग्जैक्टली राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा नो बॉल। बहुत ही कड़क शॉट है, लेकिन वाइडिश लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी है। 1 रन, एक से ज्यादा कुछ भी नहीं। डगआउट से दूसरे की मांग रही थी। 2 रन आते हुए स्कोर में फ्री हिट आता हुआ और कुल स्कोर आगे बढ़ता हुआ 19 रन। अभी भी बहुत दूर नजर आ रही है यहां पर भाटाले टीम। 49 रन और चाहिए बची हुई 15 गेंदों पर। देखना है कि फ्री हिट का कितना फायदा उठा पाती है। 15 चेंडू आणि 49 धावांची आवश्यकता आहे। लक्ष्य फार मोठं आहे। राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए आगे रखा था, ऑन दी अप खेला है, सीधा डाउन द ग्राउंड, कमेंट्री बॉक्स के ऊपर 6 रन। डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर। अफलातून टाइमिंग, स्टैंड एंड डिलीवर ऑन द राइस, सीधा गेंद निकली, उस पे मोहर थी 6 रनों की। और इसे कहते हैं एक मारा लेकिन सॉलिड मारा। स्कोर उछलता हुआ पहुंचा इस वक्त 25 रन, 4 विकेटों के नुकसान पे। जबरदस्त शॉट खेला है प्रयाग माली ने, और प्रयाग माली जे अकेले बैट्समैन है जो जूझ रहे गेंदबाजी से। अगदी बरोबर, कारण मिडल ऑर्डरमध्ये एक चांगली फलंदाजी करताना आपण पाहतोय आतापर्यंत प्रयाग माळी यांनी एक चौकार लगावलेला आहे, त्यानंतर एक षटकार लगावलेला आहे आणि तब्बल आपण पाहतोय 15 धावा संख्येवर खेळतोय। कुणाल एसी वीआईपी बॉक्स की तरफ से मुड़ते हुए
इस मरतबा बैकफुट पे गेम, इस टाइम स्ट्रोक ऊपर लगी है, शॉर्ट फाइन लेग पे कोई गलती नहीं और आउट हो गए प्रयाग माली। फोर व्हीलर 33 बाईक पारितोषिकांतावर शावर होतो येतो या स्टेडियम वरती, बघून आयोजन होतं या गार, करते कौतुक बघून सारे। बघितलं थोडासा टर्न झाला होता, अगेन्स्ट टर्न पुल करण्याचा जो प्रयत्न केला गेला होता, ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू गेलेला नाही आणि शॉर्ट फाईन लेगला एक चांगला झेल समाप्त केला गेला आणि ज्या काही अशा अपेक्षा होत्या प्रयाग माळी याच्याकडून त्या सुद्धा मात्र श्री बामनदेव भाटाळे संघाच्या संपुष्टात आलेल्या आहेत। 5 फलंदाज बाद झाले आहेत, धावसंख्या मात्र आहे ती 25, 5 बाद 25। 13 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे। बॉलिंग एक्शन उनका बहुत खूबसूरत है, खासतौर से वो रिदम में जाते हैं, लेकिन अभी भी मंजिल बहुत दूर। आधी टीम डोम डगआउट में वापस जा चुकी है। नए बैट्समैन बल्लेबाजी को आए रोहित माली, जबकि सामना कर रहे हैं बैट्समैन रोहित माली सामना कर रहे हैं गेंदबाज कुणाल पाटिल का। राइट आर्म राउंड स्टंप्स, अच्छी गेंद, टिप्पा खाने के बाद नीचे भी रही थी, ब्लाइंड स्विंग किया। ओवर समाप्त होते हुए 3, 25 रन, 5 विकेट, ओवर बचे 2 और यहाँ से काफी रन चाहिए मैच जीतने के लिए, 43 रन। गवली सर, जिस दिन आप नहीं थे उस दिन 2 बार चमत्कार हुआ, मोर देन 40 रन बने, आखिरी ओवर में 27 रन बने और मुकाबला टाई पे छूटा। नाही, समीकरण आपण पाहू शकता, 12 चेंडूमध्ये 43 धावांची आवश्यकता आहे। क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं, एक अनिश्चितीचा खेळ आहे, परंतु ज्याप्रमाणे गोलंदाजी होते, ज्याप्रमाणे क्षेत्ररक्षण होते, असं वाटते की हे मिशन इम्पॉसिबल जे ब्रह्मदेव भाटाळे संघासाठी, कारण निम्मा संघ गारज झालेला आहे। इसके बाद गोल्डी क्रिकेट 40+ का मैच, लेकिन उसके बाद देखना ना भूलिए 1 से बढ़कर 1 क्रिकेट। खेल की शुरुआत होती हुई समय में कॉपरेट करें प्लीज। 12 गेंदे 43 रन, हिट आउट और गेट आउट फ्रॉम एनसीबी ट्रॉफी। दोस्तों, आप देख रहे हैं भारत का रिकॉर्ड ब्रेकिंग शो राष्ट्रवादी चषक 2022। कल ठाना रायगढ़ का रिकॉर्ड ब्रेकिंग मैच देखना ना भूलिए, बने रहिएगा कल हमारे साथ। ऐतिहासिक रिकॉर्ड ब्रेकिंग मुकाबला ठाना बनाम रायगढ़ 8 बजे देखना ना भूलिए। खेल की शुरुआत होती भी गेंदबाजी में इस मरतबा एलिवेशन नहीं है, फोर्स करना चाहते थे, डीप मिड ऑन में गेंद को उठाया, तेज रनिंग बिटवीन द विकेट, 2 रन चुरा लिए। 27 पे पहुंचा स्कोर, 11 गेंदे यहां से जीतने के लिए 41 रन। 11 चेंडू आणि 41 धावांची आवश्यकता आहे। एक मोठे फटके खेळावे लागतील, चौकार आणि षटकारांची आतषबाजी करावी लागेल। हालांकि मजबूत काठी के बैट्समैन हैं जो इस वक्त बल्लेबाजी कर रहे हैं, भावेश माली, लेकिन तगड़े शॉट खेलना होंगे। अल्पेश लोधा एंड से लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स, इस मरतबा बल्ले का मुंह ज्यादा खुल गया, खेलना चाहते थे एक्स्ट्रा कवर में, गेंद कवर पॉइंट पे सरक रही है, खराब फील्डिंग, 2 रन पूरे किए बैट्समैन ने। 29 पे पहुंचा स्कोर। हालांकि सामने की ओर खेलना चाहते थे, शॉट जब खेल रहे थे तो बल्ले का जो फेस था, मुंह था, वो ज्यादा खुल गया। 10 गेंदे 39 रन, हर गुजरती गेंद के साथ भाटाले टीम पे दबाव बढ़ता हुआ। अल्पेश पाटिल लेफ्ट आर्म राउंड स्टंप्स,
पटकी भी गेंद बैकफुट पे गए, हुक कर दिया गेंद को, गेंद जा रही है 6 रनों के लिए। केतन तर सुनील खरत यांचं आयोजन लय भारी, गाव देवी क्रीडा मंडळ अंजूरची तात्यानं हाय न्यारी झाली पब्लिक। क्या कहेंगे गवली सर शॉट के बारे में? अति सुंदर फटका बघायला, शॉर्ट बॉल अखूट टप्प्याच्या चेंडूने काय फटका खेळला होता, हुकचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू आपण पाहतोय सरळ निघून जातोय, तो म्हणजे लॉन्ग लेग सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी षटकार। अभी से बाइक का निशाना लिया जा रहा है, देखना है कि कौन से टीम का नारा है कि राष्ट्रवादी चषक हमारा है, बाइक का मेला हमारा है। ये देखने में अभी आपको 5 तारीख तक इंतजार करना होगा, लेकिन कल इंतजार की घड़ियां खत्म। रेस्ट ऑफ रायगढ़ एंड बेस्ट ऑफ ठाणे। अच्छी वापसी, स्विंगिंग यॉर्कर, बल्ले की जड़ से खदेड़ा, कोई रन नहीं। कमबॅक करताना पाहतोय, षटकार लागल्यानंतर खूप चांगला चेंडू हाताळला होता, अपील सुद्धा केलं होतं। 8 गेंदे 33 रन। ये देखिए स्विंगिंग यॉर्कर था, बहुत खूबसूरत गेंद थी। बैट्समैन के पास कुछ भी नहीं रहता इस गेंद का सामना करने के लिए, सिर्फ बचाना होता है। फिर से वापसी की अपील और आउट एलबीडब्ल्यू। डे नाईट क्रिकेट स्पर्धा आयोजन किती सुंदर, 4 व्हीलर 33 बाईक पारितोषिकांचा वर्षाव, जो तो येतो या स्टेडियम वरती, बघून आयोजन होत या। पैर झुका हुआ था, फोल्ड करके खेला था विकेटों के सामने। सुरेश दलवी अंपायरिंग दुनिया का बहुत बड़ा नाम है, कई सालों तक मुंबई की सबसे मशहूर टीम राहुल 11 के लिए खेले और ऑफ ब्रेक गेंदबाज थे वो। वैसे सभी कमेंटेटर ने भी क्रिकेट खेला है, गवली सर तो अभी भी खेल रहे हैं 40+। 35 रन 6 विकेट। अब 7 गेंदे 33 रन, सब गेंदों को बाहर मारना होगा। कोशिश हुई है, बीट बैट्समैन, बीट विकेट कीपर, तोहफा 4 रनों का बाई के रूप में। राष्ट्रवादी चषक काय एक नंबर, चर्चा गाजतय जिल्हाभर, पाल्या मामाच काम काय लय दमदार, चर्चा गाजतय जिल्हाभर। 6:29, हालांकि 6:27 का जब लक्ष्य था तो ओमकार पाटिल के बल्लेबाज, टीम के बल्लेबाज संदेश ने मुकाबला टाई कर दिया था, लेकिन कहते हैं कि वो मैच दूसरा था, ये मैच दूसरा है। 6 गेंदे 29 रन, एक ही चारा रह गया है, हवाई यात्रा। राष्ट्रवादी चषक में आप सभी का हार्दिक स्वागत है। भारत का रिकॉर्ड ब्रेकिंग शो, और मेरे साथ कमेंट्री में जुड़ चुके हैं कंप्यूटर कमेंटेटर शुभा धुमाल। अंतरराष्ट्रीय क्रिकेट में आज क्या हुआ? आज तो रोहित शर्मा का जन्मदिन है ना, कल था, सॉरी। आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1951 मध्ये जन्म झाला होता गॉर्डन ग्रीनिज, जे वेस्ट इंडिजचे सलामीचे फलंदाज होते। आणि आज महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये जर बघितलं तर कृष्णा सातपुते, वंडर ऑफ टेनिस क्रिकेट, यांचा जन्मदिवस आहे। बिल्कुल, अभी कृष्णा सातपुते हमारे साथ वीडियो कॉन्फ्रेंस से जुड़े थे। जन्मदिन की ऑर्गेनाइजिंग कमेटी की तरफ से भारत के मिराकल अजूबा बैट्समैन कृष्णा सातपुते को जन्मदिन की हार्दिक शुभकामनाएं। गोल्डन ग्रीनिज एक टांग उठाकर जो पुल मारते थे वो देखने जैसा रहता था। 6 गेंदे 29 रन। मेरा अपना मानना है कि टेनिस क्रिकेट में सातपुते की जो बल्लेबाजी है वो बहुत ही अद्भुत है। हालांकि थोड़े दुर्भाग्य रहते सीजन 2 भिवंडी प्रीमियर लीग में। इस मरतबा अच्छी गेंद, गाड़ी छूटने की तैयारी में लग रही है भाटाले की। 5 पे 5 ठोक डालने होंगे जब जाकर मैच जीता जा सकता है, या 4 सिक्सर और 1 बाउंड्री से सुपर ओव्हर। नक्कीच मिशन थोडंसं इम्पॉसिबल वाटतंय, ज्याप्रमाणे
आपल्याला पाहायला मिळते ही जी कंडिशन आहे आणि हे समीकरण आहे. राइट आर्म राउंड स्टांस, बाउंसर गेंद हुक किया है, शॉर्ट फाइन लेग पे खिलाड़ी हैं, अधूरे मन से शॉट खेला था. कहते हैं कि आधा अधूरा शॉट, आधा अधूरा प्यार और आधा अधूरा ज्ञान, तीनों नाकामी की निशानी है. 4:28 लगभग जून नांदुरकी ने मोहर लगा दी है यहाँ पर. सानवी स्पोर्ट जून नांदुरकी, ये टीम इस सीजन में बहुत अच्छा क्रिकेट खेल रही. शुभा तुमाल. अगदी बरोबर. बाली ट्रॉफीमध्ये या संघाने चांगली कामगिरी केली होती. त्या अगोदरच्याही बाली ट्रॉफीमध्ये या संघाने मोठमोठ्या संघांना पराभवाचे धक्के दिले होते. मट्टी की विकेट पे ये टीम बहुत अच्छा क्रिकेट खेलती है. भावेश पाटिल, तेज तरार गेंद, कट करने की कोशिश, बल्लेबाज के इरादे और बल्ले दोनों को बीट करती हुई विकेट कीपर के पास. औपचारिकताएं सिर्फ रह गई है इस मैच की. फॉर्मेलिटीज आर लेफ्ट. अगदी बरोबर. या सामन्यामध्ये आता मात्र काही विशेष उरलेलं नाही. फक्त इथून पराभवाचं अंतर कमी करण्याचा प्रयत्न केला जाईल. राइट आर्म ओवर द विकेट जाते हुए भावेश पाटिल, फिर कट करने की कोशिश, फिर गुड लाइन पे पड़ने के बाद कटी ज्यादा, वाइड दिया अंपायर ने. हालांकि गेंदबाज थोड़े से खुश नहीं है, लेकिन कहा जाता है लाइन बिलोंग्स टू अंपायर. जो लाइन है वो अंपायर को बिलोंग करती है. अंपायर चाहे तो वाइड दे, ना चाहे तो ना दे. भावेश पाटिल रफ्तार निकाल रहे हैं. इस मरतबा बैकफुट पे गए, फोर्स किया, मिस टाइम स्ट्रोक है, लेकिन गेंद नो मैच लैंड में. 1 रन, सिर्फ 2 गेंदें बची है सानवी स्पोर्ट जून नांदेड़ को इस मुकाबले को जीतने के लिए. इसके बाद शुभा धुमाल एक से बढ़कर एक 40+ के मैचेस है और उसके बाद एक से बढ़कर एक ग्रामीण के मैचेस है. एक 40+ का मुकाबला, उसके बाद ग्रामीण के बैक टू बैक 5 मैचेस. राइट आर्म राउंड स्टंप्स. ओ बढ़िया गेंद, तेज तरार गेंद, शरीर से आप जाकर आउट दिया अंपायर ने. पहले बल्ले को लगी, फिर शरीर को लगी. बकौल अंपायर अपना डिसीजन चेंज कर दिया है, क्योंकि शरीर से टकराने भर के बाद गेंद गई थी. इस मर्तबा देखना है क्या कुछ हुआ. और इसके साथ ही इस मैच को जीत लिया है सानवी स्पोर्ट जून नांदुरकी ने. कॉन्ग्रेचुलेशन, अभिनंदन अभिनंदन एंड हार्ड लक. जय ब्राह्मण देव भाटाले टीम. आमचे सहकारी संरक्षक जयवंत पाटील सरांना विनंती असेल की आपण संरक्षण कक्षाशी संपर्क साधायचा आहे. हे स्कोर कार्ड आपण पाहू शकता. यस, भावेश पाटिल 29, मयूर मात्रे 21 नॉट आउट और 1 ओवर 3 रन और 8 विकेट. तो मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं. बहुत खूबसूरत स्कोर कार्ड कंपैरिजन दिखाया जा रहा है मिरेकल ऑफ टेलीकास्ट tenniscricket.in के माध्यम से. मैन ऑफ द मैच खिलाड़ी हैं मयूर मात्रे. कुल मिलाकर रन बनाए 6 हैट्रिक के साथ, नॉट आउट 21, 1 ओवर किया, 8 रन दिए, 3 विकेट लिए. और हम आपको लिए चलते हैं मैन ऑफ द मैच के लिए प्रेजेंटेशन बॉक्स में वॉइस ऑफ महाराष्ट्र डॉक्टर गौली सर के पास. खूप खूप धन्यवाद सिद्दीक भावे.